वर्धा जिल्ह्यामध्ये काल झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं आहे। काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस आला, गारपीट सुद्धा झालं आणि अशात शेतकऱ्यांच्या शेतातली केळीची बाग जी आहे ही जमीनदोस्त झाली आहे। आपण सध्या पवनार येथे आहोत। सुनील निंबाडकर या शेतकऱ्याचं हे शेत आहे आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हे जे आहे नुकसान झालेलं आहे। काल रात्रीच्या दरम्यान तब्बल अर्धा तास वादळी वारा आणि गारपीट झालेला आहे। याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला होता आणि शेतकऱ्यांच्या बऱ्याच या भागात पवनार जो परिसर आहे या पवनार परिसरातल्या केळीच्या बागा ज्या आहेत त्या जमीनदोस्त झाल्याचं चित्र आपण पाहतोय। या ठिकाणी 2 एकराचं जे शेत आहे या शेतात केळीचं जे उत्पादन घेण्याचा प्रयत्न सुनील निंबाळकर या शेतकऱ्याने केला आणि या शेतामध्ये जर पाहिलं तर सर्वत्र आत्ताची जी परिस्थिती आहे सर्वत्र केळी जी आहे ही जमीनदोस्त झालेली आहे। केळीचे घळ जे आहे हे सुद्धा जमीनदोस्त झालेले आहे आणि हे जे घळ पाहतोय आपण केळीचं पीक जे आहे हे चांगलं येईल, चांगलं उत्पन्न होईल आणि आर्थिक बाजू आपली भक्कम होईल अशा प्रकारचं स्वप्न जे आहे हे शेतकऱ्यांना पाहिलं। पण आताची जी परिस्थिती पाहतोय आपण तर या ठिकाणी शेती जी आहे ही पूर्णतः जमीनदोस्त झाली, केळी जी आहे ही जमीनदोस्त झालेली आहे। या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट या शेतकऱ्याने सांगितली की पीक विमा जो आहे हा केळीसाठी या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही, पीक विमा लागू झाला नाही आणि वर्धा जिल्ह्यात केवळ पवनार असं गाव आहे, पवनार असा सर्कल आहे की या पट्ट्यामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांचा पीक विमा जो आहे हा लागूच करण्यात आला नाही। त्यामुळे एकीकडे नुकसान तर होतं, नुकसान भरपाई मिळत नाही आणि याशिवाय पीक विमा सुद्धा लागू होत नाही। अशा दुहेरी एकूण समस्येमध्ये शेतकरी आहे सापडलेला आहे। नेमकं नुकसान भरपाई मिळणार का अशी आस शेतकरी लावून आहे आणि दुसरीकडे जर आता पाहिलं तर या ठिकाणी जो महसूलचा कर्मचारी आहे हा महसूलचा कर्मचारी आचारसंहिता आणि निवडणुकांची धामधूम असल्याने त्या ठिकाणी गुंतलेला आहे। येथे पोहोचेल कधी, पंचनामे होतील कधी आणि नुकसान भरपाई मिळेल कधी असाच प्रश्न आता शेतकऱ्याला पडलाय। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, पवनार, वर्धा। माझी 2 एकराची केळीची बाग होती आणि केळ हे माझी काढणीसाठी आलेली असताना काल रात्री 8 वाजता दरम्यान अतिशय प्रचंड प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपिटाचा गारांचा पाऊस झाला इथे आणि त्या गारांच्या पाऊसमध्ये माझी 2 एकराची पूर्ण केळीची बाग ही जमीनदोस्त झाली। त्या जमीनदोस्त झाल्यामध्ये खूप मोठं माझं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आता त्या नुकसानीची दखल घेऊन शासनाने पंचनामे करून त्याची मला योग्य ती भरपाई देण्यात यावी। कारण की शासनाची भरपाई ही तुटपुंजी भरपाई असतं। गेल्या काही इथून 3 वर्ष आधी माझी अशीच 2 एकराची केळीची बाग उद्ध्वस्त झालेली होती। त्यावेळेस सुद्धा पण मला शासनाने कुठलीही अतिशय प्रमाणात मदत केलेली नव्हती। त्यामुळे शासन फक्त जखमीवर मीठ चोळतं आणि कुठलीही भरपाई याच्यामध्ये निघत नाही। कारण की माझा जो हा खर्च आहे ह्या केळीच्या 2 एकर बागेचा 4 लाखाचा खर्च आहे आणि याचं उत्पन्न जे येणार होतं 10 ते 12 लाख रुपयाच्या दरम्यान, आज माझा त्याचा पूर्ण उदरनिर्वाह हा केळीच्या बागेवर होता आणि हे सगळं तर माझं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि एक विशेष बाब म्हणजे इथं पवनार रेवन्यू सर्कलसाठी पीक विम्याची मदत म्हणजे पीक विमा निघत नाही केळी बागेचा। मी शासनानं वारंवार तक्रारी करून सुद्धा पण आजपर्यंत सुद्धा पीक विम्याची कुठलीही इथे पवनारसाठी सुरुवात झालेली नाही आहे। ही खूप मोठी शोकांतिका आहे। त्याच्यामुळे माझे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ही शासनाने याची योग्य ती पाहणी पंचनामे करून मला योग्य ती भरपाई देण्यात यावी। कालचा अतिशय प्रचंड प्रमाणात वादळी तडाखा होता, मोठ्या प्रमाणात गारींचा पाऊस झाला इथे, त्याच्यामुळे पूर्ण जमिनी केळीची बाग ही जमीनदोस्त झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।